नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीचं वारं सगळीकडे फिरतंय. अनेक पक्षांचे, अनेक युत्यांचे वचननामे येत आहेत. भारतीय जनता पार्टी, मुंबईमधले सांगतोय मी तुम्हाला, भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आपल्या रामदास आठवलेंचा रिपाई या महायुतीचा वचननामा आला आहे. आणि त्यांनी जे जे काय लिहिलंय त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. नक्की काय लिहिलंय, खरंच ते होणार आहे का, आणि जे काही लिहिलंय ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या संदर्भामध्ये पाहणार आहोत. सगळ्यात वचननाम्यातलं सगळ्यात पहिलं काय असेल तर खड्डेमुक्त मुंबई. म्हणजे 25 वर्ष उद्धव ठाकरेंची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये, आणि तिथपासून आज तागायत. आता उद्या काय होईल भविष्यामध्ये ते सांगू नाही शकत, पण खड्डेमुक्त मुंबई आजही होत नाहीये. आणि ते वचन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलंय की आम्ही या सगळ्या गोष्टी पूर्णपणे मुक्त करू आणि खड्डेमुक्त मुंबई बनवू. दुसरी गोष्ट आहे वाहतूक व्यवस्था, वाहतूक सेवा, ज्याच्यामध्ये मग तुमची बेस्ट आली, रेल्वे आली, बाकी सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर पाताल लोक ही संकल्पना मी जेव्हा वाचत होतो या सगळ्या वचननाम्यातली, तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मुंबईतली कुठली असेल तर ती म्हणजे अंडरग्राऊंड जाणारी मेट्रो असो, तुमचे रस्ते असो, किंवा तुमची कोणतीही वाहतूक व्यवस्था किंवा कोणतीही सोय असो, त्याला त्यांनी पाताल लोक असं नाव दिले. कोस्टल रोड ज्या खालून तो, त्याच्यानंतर तुमचा ठाण्यातून बोरवलीमध्ये येणारा, मुलुंडमधून गोरेगावमध्ये जाणारा मेट्रो, जी काही मुंबईमधली मेट्रो जी काही जमिनीच्या खालून फिरते, जे तुम्ही लंडनला वगैरे पाहिलं असेल, त्या धर्तीवरती इथं भारतीय जनता पार्टीला श्रेय दिलं पाहिजे. नाही असं नाही, नाकारता येणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी जर तरच्या नाही आहेत, ह्या झालेल्या गोष्टी आहेत. कोस्टल रोड झालेला आहे, मेट्रो झालेली आहे, बाकी जे काही रस्त्यांची कामं चालली ती दिसतायत, होत आहेत, चालू आहेत. त्यामुळे त्यांना नाकारता येणार नाहीये. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी वचननाम्यामध्ये देखील अजून लिहिलंय, आणि त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, आणि आणखी काही प्रकल्प येत्या काही काळामध्ये होणार आहेत. मुंबईमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची कोणती गरज भासत असेल तर ती पार्किंगच्या व्यवस्थेची. गाड्या इतक्या वाढल्यात, माणसांच्या दुप्पट गाड्या झालेत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ट्रॅफिक शिवाय आम्हाला मुंबईमध्ये दुसरं काही पाहताच येत नाहीये. त्यासाठी पार्किंगच्या व्यवस्था कशा करता येतील, मोकळ्या जागा असतील, मोकळी मैदानं असतील, तुमचे फुटपाथ असेल, त्याच्यानंतर तुमचे गार्डन असतील, उद्यानं असतील, या सगळ्या गोष्टींवरती बऱ्यापैकी लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यानंतर महालक्ष्मी रेसकोर्स जो आहे त्याला त्यांनी सेंट्रल पार्क, जसं आपलं न्यूयॉर्कमध्ये सेंट्रल पार्क आहे, त्याच्या धर्तीवरती त्याला बनवण्याचा जो काही वचननामा एकनाथ शिंदे साहेबांनी आणि महायुतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही आखलाय, खरोखर अप्रतिम आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या रेस्कोर्सच्या जागेवरती सामान्य माणूस जाऊ शकत नव्हता किंवा जात नाही. अशा ठिकाणी सामान्य माणूस जावा, त्याला तिथं अगदी खुल्या सगळ्या गोष्टी करता याव्या, त्याला फिरता यावं, यासाठी सेंट्रल पार्क मुंबईमध्ये, आणि आपोआप आजूबाजूच्या सगळ्या विभागामध्ये किंवा त्या आजूबाजूच्या सगळ्या जागांचा भाव तर वाढेल. भावाचा गोष्ट सोडून द्या, पण सेंट्रल पार्क न्यूयॉर्क नंतर सेंट्रल पार्क आपल्या मुंबईमध्ये होईल, भारतामध्ये होईल, आणि ती महाराष्ट्रामध्ये होईल, आणि निश्चितच त्याचा चांगला परिणाम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळेल. पुढची गोष्ट वचननाम्यातली अत्यंत महत्त्वाची आहे. पाऊस पडला की मुंबई अगदी 5-10 मिनिटात तुंबते. आता या काही दिवसांमध्ये पाऊस पडला बऱ्यापैकी, यावर्षी देखील पाऊस पडला. जिथं साचायचं तिथं अनेक ठिकाणी पाणी साचलं, पण एवढ्या प्रमाणामध्ये नाही साचलं की अगदी मुंबई 4-5 दिवस 10 दिवस ठप्पच होईल. त्यामुळं निश्चित एकनाथ शिंदेंना किंवा या महायुतीला मानलं पाहिजे की तुम्ही बऱ्यापैकी चांगलं काम केलं. अजूनही त्याच्यावरती त्यांनी या वचननाम्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत त्या पूर्ण करणार आहेत ते, आणि त्या पूर्ण जर केल्या तर खरोखर मुंबई पूरमुक्त होईल. मी पूरमुक्त म्हणतोय कारण मुंबईमध्ये थोडासा पाऊस पडला की रस्त्यांवरती पुराशिवाय दुसरं काही दिसत नाही. ही मुंबई, मग तुमचे मॅनहोल असतील, तुमचे गटाराची व्यवस्था असेल, तुमचं जो उपसा सिंचन असतं, सगळं पाणी कसं बाहेर फेकायचं, कारण मुंबईची पातळी आणि तुमच्या समुद्राची पातळी सारखी असल्याने सखल भागांमध्ये तुंबतच ते. त्याच्यामुळं हा देखील वचननाम्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, आणि तो खरोखर महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये जो काही गृहनिर्माण प्रकल्प ज्या काही चालतात, म्हणजे झोपडपट्टी सुधारणा ज्या काही चालतात, मग म्हाडा असेल, तुमचं SRA असेल, अत्यंत महत्त्वाचं आहे. इतक्या वाळवीसारख्या झोपडपट्ट्या या मुंबईला चिकटलेत, इतकी लोक येत आहेत, राहत आहेत महाराष्ट्रातून, देशभरातून, आणि त्या कुठंतरी त्या गृहनिर्माण संस्था किंवा योग्य पद्धतीने काम कराव्यात, जेणेकरून मुंबईमध्ये सुसज्ज एक शहर उभं राहील, आणि त्या शहराच्या मार्फत मुंबईच्या सौंदर्यीकरणामध्ये देखील भर पडेल. अशा पद्धतीचा देखील वचननाम्यामध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत.
वचननामा इतका मोठा आहे, इतक्या बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास करून लिहिलेला आहे. त्याच्यामुळं निश्चित येणाऱ्या काळामध्ये बघायला उत्सुकता असेल प्रत्येक मुंबईकरांना की नक्की महायुती जेव्हा सरकारमध्ये येईल किंवा त्यांचा वचननामा जेव्हा ते पूर्ण करायला घेतील तेव्हा कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींवरती काम केलं जातंय. हा लिहिलेला आराखडा आहे, त्याला जेव्हा अंमलात आणलं जाईल, त्याच्यावरती जेव्हा काम केलं जाईल तेव्हा ते सगळ्यात पाहणं फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई म्हटलं की मराठीचा विषय नेहमी आपल्या समोर येतो. मग त्या मुंबईतील मराठी शाळा असो, त्याच्यानंतर मुंबईतलं मराठी टिकवणं असो, ती भाषा जपणं असो, सांस्कृतिक या सगळ्या गोष्टींना अधोरेखित केलेलं आहे. मुंबईतला सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प म्हटलं तर नद्यांचा, ज्या काही नद्या घाण होऊन पडलेत इतक्या वर्षात, म्हणजे काय मागे झालं, कुठल्या सरकारने काय केलं ते आपल्याला सर्वांना दिसतंय. पण एकनाथ शिंदे साहेबांनी, महायुतीने, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिठी नदी हातात घेतली स्वच्छ करायची, आजूबाजूच्या काही अनधिकृत गोष्टी तोडल्या, त्याच्यानंतर दहिसर नदी असेल, बाकीच्या सगळ्या नद्या असतील, बऱ्यापैकी या देखील सगळ्या गोष्टी वचननाम्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, मुंबईच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करता वचननामा खरोखर मुंबईकरांसाठी चांगला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर तो अंमलात आला तर निश्चितच मुंबईचे दिवस बदलतील. इथल्या राहणाऱ्या मराठी माणसाचे किंवा मुंबईकराचे नक्की दिवस बदलले जातील. आणि जसं की केंद्रातून कसले प्रोजेक्ट मुंबईमध्ये येत आहेत, जे झालेले आहेत, येणारे आहेत, या सगळ्या गोष्टींवरती फोकस केलेला आहे. मग अगदी रस्त्यांपासून तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर असो, तुमचा व्यवसाय असो, तुमच्या विमानतळ असो, तुमचं रेल्वे असो, या सगळ्या गोष्टींवरती, व तुमच्या बेस्ट एस टी असेल तिला कशी आधुनिक करता येईल, जगाच्या नकाशावरती तिला कशी पोहोचवता येईल, या सगळ्या गोष्टींवरती काम केलं जातं आहे. जशा लंडनच्या रस्त्यावरती बसेस पळतात त्याच प्रकारे मुंबईमध्ये कशा पळल्या जातील, त्या ट्रॅफिकमुक्त सगळ्या गोष्टीतून प्रवाशांना कसा त्याचा जास्तीत जास्त आनंद घेता येईल, या सगळ्या गोष्टींकडे भर दिलेली आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकार येईल, सत्ता स्थापन होईल, त्यानंतर वचननामा नक्की कसा पूर्ण करता येईल याकडे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असेल. तुम्ही वचननामा त्यांच्या पक्षाच्या पेजवरती देखील पाहू शकता. शिवसेना महायुतीचा वचननामा म्हणजे मुंबईचा खरा विकास. मुंबई ज्या वेगानं वाढते त्या सगळ्या गोष्टींकडं व्यवस्थित लक्ष देऊन मराठी माणसासाठी, इथल्या स्थानिकांसाठी जे काही महत्त्वाचं आहे, ज्या काही अडचणी आहेत, त्या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी हा वचननामा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि शिवसेना महायुती ते निश्चित करेल हा विश्वास आपल्या प्रत्येकाला आहेच. कारण मागची पार्श्वभूमी या पक्षाची किंवा या महायुतीची पाहिली तर आपल्याला निश्चित कळतं की मुंबईचा विकास हा होणार म्हणजे होणार, कारण हा वचननामा शिवसेना महायुतीचा आहे.